माझ्याकडे आले, आमचे सुनील भाऊ आले, संभाजीनाथ, ही सगळी मंडळी माझ्याकडे, अरुण भाऊ माझ्याकडे आले. मला सांगितलं म्हणजे साहेब आता आमचं मंदिर आम्हाला करायचंय, सभामंडप आमचा मंजूर केला, तुम्ही भूमिपूजनाला हजर होता, आमचा सभामंडप त्या ठिकाणी गेला, तर आम्ही काय करायचं, आम्ही कुणाकडे जायचं. म्हटलं शांताराम तुम्ही काळजी करू नका. रविवारी माझ्याकडे आले होते, मी सोमवारी पुण्याला गेलो आणि मंगळवारी 4 वाजता 10 लक्ष रुपयाचा निधी जिल्हा परिषद फंडामधून त्या मंदिराला आपण मंजूर केला. आता तुम्ही जाऊन बघा, बाजूला पांडुरंगाचं भव्य दिव्य असं मंदिर सभामंडप त्या ठिकाणी साकारलेलं आहे. आणि शेवटी सामाजिक जीवनामध्ये काम करताना आनंद कशामध्ये असतो, व्यक्तिगत जीवनामध्ये कुणाचा आनंद वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये माणूस आनंद शोधत असतो. पण माझ्यासारखा कार्यकर्ता की ज्यावेळेला एखादं विकास काम त्या गावामध्ये आपण देतो आणि त्या विकास कामातून तिथल्या ग्रामस्थांना मिळालेलं समाधान पाहून मला जो आनंद होतो त्यापेक्षा दुसरा आनंद आपल्या आयुष्यामध्ये असू शकत नाही. अशाच पद्धतीने आपण त्या ठिकाणी काम करत आलो. आता कविताताई जिल्हा परिषदला त्या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत, पण उमेदवार सभागृहामध्ये त्या ठिकाणी त्या जाणार, मी काही सभागृहात जाणार नाही. पण कविताताई या सुद्धा सक्षम आहेत. इयत्ता 10वी असेल, 12वी असेल किंवा BA कॉम्प्युटरपर्यंत शिक्षण त्यांनी घेतलं, त्या प्रत्येक वर्गामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक त्या ठिकाणी मिळवलेला आहे. आणि आता सुद्धा तुम्ही त्यांची बाईट ऐकली, त्यांचं भाषण तुम्ही ऐकले अनेक वेळा. तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा, अगदी अतिशय समर्पक पद्धतीने न थांबता न अडकळता उत्तर देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. आणि निश्चितपणे निवडून गेल्याच्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आपल्या भागाचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, ज्या प्रश्नांची सामान्य माणसांच्या त्या ठिकाणी पर्यंत ते प्रश्नाची उत्तर आपल्याला शोधायचे, ते प्रश्न त्या ठिकाणी सभागृहामध्ये चांगले मांडतील. आणि पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये जे काही विजन आपण ठेवलेलं आहे, ते विजन त्या ठिकाणी आपल्याला घेऊन या मतदारसंघाचं आपल्याला जो काय बॅकलॉग आहे विकास कामांचा, तो बॅकलॉग सुद्धा आपल्याला भरून काढायचा आहे. आदरणीय गणपतराव खोडे साहेबांनी मला सांगितलेलं आहे, पांडुरंग राजकारण 20% करायचं, समाजकारण 80% करायचं. तेच व्रत डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी या परिसरामध्ये मी काम करतो. इथं कालिका मातेचे एक उत्सव असतो, दसऱ्याच्या काळामध्ये फार मोठा उत्सव असतो. जवळपास पहाटे आरती, नवरात्र काळात आरती असते पहाटे, आणि या पहाटेच्या आरतीला 3 ते 4 हजार महिला तिथे हजर असतात. त्या कार्यक्रमात दरवर्षी मी सुद्धा त्या ठिकाणी येत असतो. त्यावेळेला मी जाहीर केलं होतं की आपल्या कालिका मातेचं जे काही मंदिर आहे, भव्य दिव्य असं मंदिर आहे, एक पुरातन आपलं हे देवस्थान आहे. या देवस्थानाला क वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा त्या ठिकाणी मिळाला पाहिजे अशी ग्रामस्थांची त्यावेळेची मागणी होती. सुनील भाऊ, आपण त्याची योग्य पद्धतीने त्या ठिकाणी कागदपत्रांची तयारी करू, सगळे प्रस्ताव त्या ठिकाणी आपण व्यवस्थितपणे सादर करू, तो त्याला जिल्हा परिषद मार्फत जिल्हा मंडळाला त्या ठिकाणी सादर करू. पुढच्या काही भविष्य काळामध्ये ते सुद्धा काम आपल्याला हातामध्ये घ्यायचंय आणि या परिसराचा जो कार्यालय डेव्हलपमेंटचं काम असेल ते त्या ठिकाणी करायचंय. मला या निमित्तानं कांबळेच्या ग्रामस्थांना एवढंच आवाहन करायचंय की गेली 30-35 वर्ष या परिसराची जी प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे, तुमच्या सुखदुःखामध्ये आलो, तुमच्या आनंदाच्या क्षणामध्ये आलो, सप्ताह असेल, लग्न समारंभ असेल किंवा दुःखाचा प्रसंग कुटुंबामध्ये घडलेला असेल, या प्रत्येक कामाला त्या ठिकाणी ज्यांनी मला बोलवलं, मग मला त्या ठिकाणी मध्यस्थाची गरज नाही. एखाद्या सामान्य कार्यकर्त्याने जरी मला फोन केला तरी त्या कार्यक्रमाला मी हजर राहिलो. आणि या 30-35 वर्षामध्ये तुमची प्रामाणिकपणे केलेली सेवा जर तुमच्याच चरणी रुजू असेल, तुम्हाला मान्य असेल, तर 7 तारखेला कविता त्यांच्या नावासमोरचं त्या ठिकाणी रिक्षाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करावं, एवढं करतोय, या ठिकाणी करतो. मी माझी दर्शक या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.